सुनील गौड दोन्ही टीम पवईतील एक नामांकित टीम जे थेट पोहोचली आहेत सेमीफायनल मध्ये. पहिलाच बॉल आणि ते लेग बायच्या स्वरूपात रन मिळतील आणि तेवढीच चांगली ते फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळत आहेत. शैलेश गोलू यांची उत्कृष्ट कीपिंग धावून त्यांनी आपले संघासाठी 2 रन वाचवले आहेत. पहिल्या चेंडूमध्ये लेग बायच्या स्वरूपात 2-1 प्रयत्न होता पण तेवढीच चांगली चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला आपल्या इथे बॉलिंगच्या स्वरूपात आणि बॅटची आउटसाइड एज लागून थेट बॉल जाऊन पोहोचलाय सीमारेषा बाहेर पण आउट ऑफ द पार्क. त्याच्या स्वरूपात हा विकेट मिळाला. नवीन बॅट्समन आलेले आहेत ते पंकज. आयुष 11 साठी बघूया ते किती रन जोडतील. 3 बॉल 4 रन. चांगला कमबॅक इथे कलाम यांच्याकडून. एक्स्ट्रा रन त्यांनी दिले होते पण तेवढीच चांगली त्यांनी कमबॅक केला आहे. बघूया पुढच्या 3 बॉल मध्ये ते किती रन देतील. आणि इथे झेलबाद अप्पर कट मारण्याचा सॉरी सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न इथे केला होता पंकज यांनी पण गचाळ असा त्यांचा सिलेक्शन शॉट त्याच्या स्वरूपात कीपरने झेलबाद केला आहे त्यांना आणि लगातार हा दुसऱ्या बॉलवर दुसरा विकेट घेण्यात यशस्वी ठरले आहेत ते कलाम भाई. कुठेतरी इथे मॅच बनवायची असेल तर विकेट तुम्हाला राखून ठेवायचे आहेत आणि चांगला स्कोर बनवायचा आहे जेणेकरून समोरच्या टीमला एक चांगला टार्गेट तुम्ही सेट करून देणार. 4 बॉल मध्ये 4 रन आणि 2 विकेट घेण्यात यशस्वी ठरले आहेत ते कलाम भाई. चांगला कमबॅक इथे पाहायला मिळत आहे अनवर 11 या टीम मधून. तसेच चांगली कीपिंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे गोलू यांच्याकडून. ज्या प्रयत्न तेवढीच गचाळ अशी कीपिंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक निर्धाव असा चेंडू टाकण्याचा यशस्वी झाले होते सॅम्प्रास पण एक गचाळची फिल्डिंग पाहायला मिळाली कीपरद्वारे ज्याच्या स्वरूपात 1 रन ते घेण्यात यशस्वी ठरले. कुठेतरी एक चांगली बॉलिंग प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे अनवर 11 यांच्या संघाकडून. दोन्ही टीम्स मध्ये चांगले प्लेयर्स. कुठेतरी इथे आयुष 11 यांना एक चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल बॅटिंगच्या स्वरूपाने. अंपायरचा निर्णय बघूया काय असेल. विनंती आहे की कोणी अंपायरशी वादविवाद करू नये. पुन्हा एकदा सॅम्प्रस तयार आणि व्हॉट अ कमबॅक व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम सॅम्प्रस. आणि एक स्टंपिंगच्या स्वरूपात एक विकेट मिळाला आहे आणि ज्याचा विकेट मिळाला आहे त्याचं नाव आहे विनोद. चांगली थ्रू आउट द टुर्नामेंट चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत अनवर 11 या संघाकडून. चांगली बॉलिंग तसेच चांगली बॅटिंग आणि चांगली फिल्डिंगचं प्रदर्शन. अनिकेत आलेले आहेत नवीन बॅट्समन आपल्या संघासाठी आयुष 11 यांच्याकडून. अनिकेत यांना कुठेतरी एक चांगली बॅटिंग परफॉर्मन्स द्यावा लागेल जेणेकरून त्यांचा संघ हा थेट फायनलमध्ये प्रवेश करतील अशा स्वरूपात त्यांना एक अशी बॅटिंग परफॉर्मन्स द्यायची आहे. बघूया ते काय करतील आपल्या संघासाठी.
आया आया. एक मिनिट वाईट आहे ना परत. 2 ओव्हर 17 रन. न्यू बॉलर आलेले आहेत ते परब. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आयुष इलेव्हन यांचा स्कोर झालेला आहे 17 रन. कुठेतरी एक चांगला कमबॅक पाहायला मिळतो. 2 ओव्हर 17 रन हे काही वाईट नाही आहे. तिसरी ओव्हर घेऊन येत आहे ते परब. आणि पुन्हा एकदा पुन्हा एकदा लगातार तिसरा वाईड आपल्याला पाहायला मिळत आहेत. परब यांच्या बॉलिंगच्या मार्फत कुठेतरी अतिरिक्त धाव त्यांना थांबावे लागतील आणि तसेच ते बेनिफिट आहे समोरच्या टीमला. 2 ओव्हर आणि धावसंख्या झाली आहे ती 18 रन. लगातार हा तिसरा वाईड होता. पुन्हा एकदा एक ब्लॉक होल रनआउटचा चान्स आणि एक चांगला विकेट बाद झालेला आहे. कुठेतरी ते एक चिगी रन घेण्याचा ट्राय करत होते अनिकेत, बट त्यांचा फटका इथे फसला. तो स्ट्रेट जाऊन पोहोचला बॉलरच्या इथे, जेणेकरून त्यांचा रनआउटच्या स्वरूपात त्यांचा विकेट गेलेला आहे. आणि ते एक चांगला मोठा विकेट पुन्हा एकदा अनवर 11 यांच्याकडे मिळालेला आहे. 3 वाईड टाकल्यानंतर एक चांगला कमबॅक. धावसंख्या झाली आहे ती 1 बॉल 18 रन. बघूया नवीन बॅट्समॅन कोण आहे. नवीन बॅट्समॅन येत आहे, त्यांचं नाव आहे विशाल. विशाल यांना एक चांगली खेळी खेळावी लागेल. सुनील गौड यांना साथ द्यावी लागेल. सुनील गौडच्या बॅटमधून अजून एकही चौकार आपल्याला पाहायला मिळाला नाही. तर सुनील गौड जे कोणी फॅन असतील ते उम्मीद करत असतील की सुनील गौडच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळो. आणि तसे त्या क्लासचे बॅट्समन आहेत सुनील गौड. एक स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न यशस्वी. आणि हा सुनील गौडच्या बॅटमधून आलेला हा चौकार 2 ओव्हरच्या नंतर त्यांच्या बॅटमधून आला. पण जेव्हा टीमला गरज होती तेव्हाच त्यांच्या बॅटमधून चौकार आलेला आहे. आणि धावसंख्या वाढत गेली आहे, ती पोहोचली आहे 22 रनावर. एक चांगला ओव्हर ज्याची जरूरत होती आयुष 11 यांना, ते कुठेतरी इथे मिळवण्यात यशस्वी ठरत आहेत. 2 बॉल झालेले आहेत आणि 2 बॉलमध्ये 7 रन दिलेले आहेत आतापर्यंत. पुन्हा एकदा स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि उत्कृष्ट शॉट आणि गेला आहे तो सीमारेषा बाहेर. बॅक टू बॅक चौकार आपल्याला पाहायला मिळत आहे इथे सुनील गौड यांच्या बॅटमधून. एक चांगली खेळी, चांगलं प्रदर्शन आणि उत्कृष्ट बॅटिंग परफॉर्मन्स. 26 रनावर जाऊन पोहोचला आहे आणि 3 चेंडू सुद्धा शिल्लक राहिलेले आहेत. तिसऱ्या ओव्हरचे 3 चेंडू शिल्लक आणि धावसंख्या झालेली आहे ती 26 रन. एक चांगली खेळी पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, पण तेवढा चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहेत अशोक यांच्याकडून. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि धावसंख्या झाली आहे ती 27 रन. कुठेतरी एक मोठी ओव्हर आपल्याला पाहायला मिळत आहे इथे, ज्या ओव्हरमध्ये 3 एक्स्ट्राज आणि 2 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एक विकेट सुद्धा. बॅट्समन नेम इज विशाल. बघूया विशाल आपल्या संघासाठी काय करतील.
पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, पण तेवढीच चांगली गोलंदाजी. बॅटचा कडा घेतला पण जाऊन पोचला तो कीपरच्या हातामध्ये. कीपर आहे सॅम्प्रास, त्यांनी ती चुकी नाही केली आणि एक डॉट बॉलच्या स्वरूपात आपल्याला पाहण्यात मिळत आहे. शेवटचा चेंडू तिसऱ्या ओव्हरचा फेस करत आहेत ते विशाल. पुन्हा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, पण तेवढीच चांगली गोलंदाजी. ब्लॉक होल मध्ये बॉल टाकला होता आणि तो चांगला फटका मारण्यास अयशस्वी ठरले, पण एक रनात घेण्यात यशस्वी ठरले ते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 28 रन. कुठेतरी इथे एक मोठी ओव्हर भेटली ज्याची जरूरत होती आयुष 11ला. 13 रनाची ओव्हर आलेली आहे ही आणि शेवटची ओव्हर घेऊन येत आहे तो एक स्ट्राईक बॉलर अनवर 11 या टीम मधील. 28 रन 3 ओव्हर मध्ये 28 रन आणि शेवटची ओव्हर घेऊन येत आहे ते मन्नू सिंग, ज्यांचं निक नेम आहे बाबू. ते पवईतील एक नामांकित गोलंदाज. प्रत्येक वेळी आपण त्यांना पाहिलं असेल ते पहिली ओव्हर टाकतायत, दुसरी ओव्हर टाकतात, पण या टुर्नामेंटमध्ये ते शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत, कारण की त्यांना माहिती आहे शेवटच्या ओव्हरमध्ये जेवढे रन आपण वाचू शकतो ते त्यांच्या टीमसाठी खूप बेनिफिशियल आहे आणि ते त्याचा चांगला नमुना ते प्रदर्शित करीत आहेत. कॅप्टन आहेत या टीमचे ते. शेवटची ओव्हर फेस करतायत ते विशाल. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि टॅपच्या स्वरूपात 1 रन. चांगली फिल्डिंग सँडी यांची. आता स्ट्राईक वर आलेले आहेत इनफॉर्म बॅट्समन जिशा आयुष 11चे. 2 बॉलमध्ये 1 रन दिलेला आहे आतापर्यंत. पुन्हा एकदा पायामध्ये बॉल, यॉर्कर बॉल. दुसरा रन घेण्याचा प्रयत्न आणि बघूया काय होईल. आणि इथे 2 रन घेतले आहेत. तिथे विकेट मिळाला असता जर प्रॉपर थ्रो त्यांनी केला असता, पण दोन्ही एंड मध्ये त्यांचा थ्रो गेला नाही. कीपर एंड मध्ये त्यांनी थ्रो केला होता जो बॉल जाऊन लागला आहे बॅट्समनलाच, त्या कारण ते दुसरा रन घेण्यात यशस्वी ठरले. 2 बॉलमध्ये 3 रन आतापर्यंत दिलेले आहेत बाबू यांनी. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि तेवढी चांगली फिल्डिंग आपल्याला बघायला मिळेल. तेवढी चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळत आहे ती मुकुंद यांच्याकडून. समीर यांचं हार्दिक स्वागत. समीर खान. 32 रन्स 3 बॉल. आतापर्यंत बाबू यांनी 3 बॉल मध्ये 4 रन दिलेले आहेत. नवीन बॅट्समॅन आलेले आहेत, त्यांचं नाव आहे चेतन. उत्कृष्ट शॉट, पण तेवढी चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळत आहे सँडी यांच्याकडून. एक चुकीचा थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. जर तो बॉलरच्या एंडने मिस झाला असता तर नक्कीच तिथे दुसरी रन घेण्यात यश मिळालं असतं आयुष 11. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि धावसंख्या झाली आहे ती 33 रन. बघूया चेतन आपल्या संघासाठी किती रन जोडतील आणि किती टार्गेट ते सेट करतील. रिव्हर्स स्वीप आणि बॅटचा कडा घेऊन कीपरच्या हाताखालून तो बॉल मिस झाला आणि तो थर्ड मॅनला गेला. थर्ड मॅनला चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळत आहे परब कडून. शेवटचा चेंडू आणि धावसंख्या झाली आहे ती 34 रन. शेवटचा चेंडू बघूया, कुठेतरी इथे एक चौकार मारण्याचा प्रयत्न करतील सुनील गौड. आतापर्यंत चांगली बॅटिंग. सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न आणि तेवढी चांगली फिल्डिंग. व्हॉट अ फिल्डिंग फ्रॉम परब. एक बॅटीचा कडा घेतला आणि तो थेट जाऊन पोहोचला होता थर्ड मॅनला, पण तिथे कुठेतरी मिसफील्ड होण्याचा चान्सेस वाढला होता, कारण की प्लेयर हा दुसऱ्या ठिकाणी पळाला होता. पण तेवढी चांगली त्यांनी कमबॅक केला परब यांनी आणि तो बॉल त्यांनी अडवला. फक्त
एक रन घेण्यात यशस्वी ठरली आयुष 11 3 रन इथे वाचवले आहेत परब याने. तर धाव संख्या झालेली आहे टोटल आयुष 11 यांनी बनवले आहेत 35 रन आणि कुठेतरी इथे जिंकण्यासाठी अनवर 11 यांना बनवायचे आहेत 36 रन इन 24 बॉल्स. अनवर 11 यांना जिंकण्यासाठी 36 रन्स बनवायचे आहेत. 35 रन्स आयुष 11 यांनी बनवले आहेत. चांगली बॅटिंग शेवटच्या एंडला केली सुनील गौड यांनी. थेट ते त्यांनी स्कोर घेऊन गेले आहेत ते 35 रन पर्यंत. कुठेतरी धावसंख्या थांबवली होती अनवर 11 यांनी 2 ओव्हरमध्ये, पण शेवटच्या 2 ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आयुष 11च्या टीममधून. आता जिंकण्यासाठी अनवर 11 यांना 36 रनाची आवश्यकता आहे आणि जर ते हे चेस करतील तर ते थेट जाऊन पोहोचतील सेमुनिशा मेमोरियल कपच्या फायनलमध्ये. आणि यानंतरची मॅच असेल एकता 11 वर्सेस सेकंड सेमीफायनलिस्ट, जो कोणी मॅच हरेल त्यांच्यासोबत. आणि बॅटिंगच्या टॉप ऑर्डर बल्लेबाज बॅट्समन क्रीजवर आलेले आहेत. त्यांचं नाव आहे स्वतः अशोक आणि नॉन स्ट्राईकवर आलेले आहेत त्यांचं नाव आहे सॅम प्रसनाडर. 36 रनाची आवश्यकता आहे. कुठेतरी इथे आयुष 11 यांना एक चांगली बॉलिंगचं प्रदर्शन करून दाखवावं लागेल आणि 36 रन थांबवायचे असतील तर चांगली गोलंदाजी तसेच चांगलंच क्षेत्ररक्षण त्यांना करावे लागेल. बघूया काय होते. पहिली ओव्हर घेऊन येत आहे तो बाबू. पहिली ओव्हर घेऊन येत आहे तो कृष्णा. उर्फ बाबू. कृष्णा त्यांचं नाव आहे आणि टोपण नाव त्यांचं बाबू आहे. आणि फेस करतील अशोक. 36 रन टू विन दिस मॅच. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न पण दिशाहीन गोलंदाजी त्याच्या स्वरूपात एक वाईट बॉल. फेअर डिलिव्हरी नंतर आपण बॉल घासू शकतो आणि हा वाईट बॉल होता आताचा. पुढे मारण्याचा प्रयत्न एक ग्लान्स केला होता लेग साइडला, पण तेवढी चांगली फिल्डिंग इथे पाहायला मिळत आहेत टीनू यांच्याकडून. कुठेतरी इथे आपल्याला चांगली फिल्डिंग करायची आहे, चांगली बॉलिंग करायची आहे आणि 36 रन जे त्यांनी टार्गेट सेट केला आहे ते डिफेंड करायचं असेल तर चांगली फिल्डिंग चांगली गोलंदाजी करावी लागेल आयुष 11 यांना. एक बॉल 2 रन झालेले आहेत. आता स्ट्राईकवर आलेले आहेत सॅम प्रसनाडर. जिशान 11 यांचं हार्दिक अभिनंदन. ते थेट फायनल मध्ये जाऊन पोहोचले आहेत सेमुनिशा मेमोरियल कप सीझन 1च्या
फायनल मध्ये पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, पण कुठेतरी बॅट असे खोलली आहे आणि तिथे नो बॉल दिलेला आहे अंपायरने. अंपायरशी वादविवाद करू नये, अंपायरशी वादविवाद करू नये. जर अंपायरला वाटले की त्यांना पेनल्टी द्यायची असेल तर ते पेनल्टी देऊ शकतात. जर तुम्ही वादविवाद केलात अंपायर्स बरोबर, अंपायर्स चेक करतील आणि ते त्यांचा डिसिजन कळवतील. तो डिसिजन तुम्हाला मान्य करावा लागेल. ऑफसाईडचा बॉल होता, फक्त दिशा दाखवली सॅम्प्रासने की त्यांना वाटत होता की हा नो बॉल आहे. तर आता अंपायरची आपण चेक करत आहोत की हा नो बॉल आहे की नाही. बघूया अंपायरचा इथे काय इशारा असेल. अंपायर इस्माईल यांना विनंती आहे की त्यांनी निर्णय कळवावा. दोन्ही अंपायर यांना विनंती आहे की त्यांनी आपला निर्णय कळवावा. आणि ते नो बॉल नाही आहे, फक्त एक रन. आणि ते नो बॉल नव्हता हा, आणि एक रनाच्या स्वरूपात धावसंख्या वाढली आहे. आता स्ट्राईकवर आलेले आहेत ते अशोक. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि एक गच्चाळ अशी गोलंदाजी, पण तेवढीच चांगली कीपिंग आपल्याला पाहण्यात भेटत आहे चेतन यांच्याकडून. खरंच ती एक खूप चांगली कीपिंग. जर त्यांच्याकडनं हा बॉल सुटला असता तो थेट सीमारेषा बाहेर गेला असता. एक पंचाच्या स्वरूपात त्यांनी आपल्या संघासाठी 4 रन वाचवले आहेत. उत्कृष्ट कीपिंग चेतन आणि दिशाहीन गोलंदाजी इथे पाहायला मिळत आहेत कृष्णा यांच्या बॉलिंग मधून. पुन्हा एकदा स्वीप शॉटचा प्रयत्न आणि तेवढी चांगली फिल्डिंग. आणि अंपायरचा इथे नोचा इशारा, हाताचा नो इथे मिळालेला आहे. कृपया अंपायरशी वादविवाद करू नये, फक्त विकेटसाठी तुम्हाला इथे रिव्ह्यू मिळणार आहे. अंपायरचा इशारा नो बॉल आणि अंपायर डिसिजन विल बी द लास्ट डिसिजन. आर्ग्यू नाही करायचे आहे अंपायर सोबत. दोन बॉल आणि धावसंख्या झाली आहे ती 7 रन. पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न आणि गचाळाची फिल्डिंग आशिष यांच्याकडून आणि सीमारेषा बाहेर चौकार गेलेला आहे. चांगली सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. अनवर 11 या संघाकडून कुठेतरी त्यांना अशीच फटकेबाजी करावी लागेल जेणेकरून ते 36 जो टार्गेट विशाल नाही आहे पण अशक्यही नाही आहे. चेस करण्यासाठी कुठेतरी अशीच धावसंख्या त्यांना करावी लागेल आणि आयुष 11 यांना कुठेतरी एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा पुढे मारण्याचा प्रयत्न आणि ते चौकार. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. 15 हो गया ना, 4 बॉल आणि 4 बॉल आणि धावसंख्या झाली आहे ती 15 रन. कुठेतरी एकतर्फा मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे की काय. सेकंड सेमीफायनलिस्ट आपल्याला लवकर मिळेल अशी परिस्थिती इथे वाटत आहे. 2 चेंडू शिल्लक, 15 रन झालेले आहेत. पुन्हा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, पण बॉलरने चांगला क्षेत्ररक्षण केला. 5 बॉल आणि धावसंख्या झाली आहे ती 16 रन. जिंकण्यासाठी 36 रनाची आवश्यकता. कुठेतरी आता 20 रनाची आवश्यकता आहे 19 बॉल्स मध्ये. 5 बॉल 16 रन. चांगली बॅटिंग प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे इथे अशोक यांच्या मार्फत आणि तसेच सॅम्प्रास सुद्धा. स्वीप मारण्याचा प्रयत्न पुढे येऊन आणि फटका फसला, तो 1 रनाच्या स्वरूपात प्राप्त होईल. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 17 रन. कुठेतरी एक चांगली ओव्हर टाकण्यासाठी आयुष 11 कुठेतरी काहीतरी करावं लागेल.
एक चांगली ओव्हर आणि त्यांना ती ओव्हर मॅच मध्ये घेऊन येऊ शकते. आणि दुसरा गोलंदाज कोण असेल आयुष 11 साठी पाहूया. जिंकण्यासाठी 36 रनाची आवश्यकता आहे. यानंतरची मॅच एकता 11 वर्सेस या मॅच मधून जो कोणी संघ हरेल त्यांची मॅच असेल आणि ती मॅच 3 ओव्हरची असणार आहे. सेकंड ओव्हर घेऊन येत आहेत ते रणजित आणि स्ट्राईकवर आहेत ते सॅम्प्रास. 1 ओव्हर 17 रन, एक मोठी ओव्हर मिळाली आहे अनवर 11 यांना. आणि ऑफ साईडला कटवलाय आणि हा कुठेतरी बॉल फिरवत होता पण तेवढी चांगली फिल्डिंग. कुठेतरी ते बॉलर्सने चांगले रन दाबले, विकेट घेतले तर आयुष 11 यांचा एक चांगला कमबॅक होईल आणि ते सुद्धा मॅच मध्ये येतील. कुठेतरी एक चांगला प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळेल का आयुष 11 यांच्याकडून, कारण की होप असेल तरच तुमचा परफॉर्मन्स तसा भेटेल. तर जिद्द सोडू नका, होप सोडू नका, तुम्ही आतापर्यंत सुद्धा मॅच मध्ये आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, लेग साईडला कटवलाय, तेवढी चांगली फिल्डिंग गौळ यांच्या मार्फत. अशीच चांगली फिल्डिंग आपल्याला करावी लागेल कुठेतरी ही मॅच जिंकण्यासाठी आणि एक चांगले डॉट बॉल्स आणि विकेट्स काढावे लागतील, तेव्हा तुम्ही एकतर्फा मॅचला स्वतःकडे खिचू शकता. 3 बॉल आणि धावसंख्या झाली आहे ती 19 रन. 2 बॉल, सो सॉरी. पुन्हा एक वाईटचा इशारा आहे ते लेग वाईटच्या स्वरूपात. वाईट अतिरिक्त धाव. 20 रन झालेले आहेत. आणि हा इथे सुपला शॉट पण तो खूपच मोठा होता, लेग साईडच्या सीमारेषेच्या बाहेर डायरेक्टली मारलेला आहे आणि पहिला विकेट. अशा विकेटची आवश्यकता आहे आयुष 11 यांना. 1-2 विकेट अजून त्यांनी काढले तर ते सुद्धा मॅच मध्ये कमबॅक करतील आणि कुठेतरी हा सेकंड सेमीफायनल एक रोमांचित मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तीन बॉल झालेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती 20 रन. 3 बॉल शिल्लक. कुठेतरी असेच रणजित जे बॉलर आहेत असंच कुठेतरी कमबॅक करायचं आहे आणि एक चांगला बॅट्समन परत सुद्धा बॅटिंगवर आलेला आहे, त्याचं नाव आहे गोलू. एक स्वीप शॉट, फक्त दिशा दाखवली आणि 1 रन घेण्यात यशस्वी. सेकंड रन पार करण्याचा प्रयत्न त्यांनी केला पण आणि रनआउटचा चान्स आणि ते बघूया काय होत आहे आणि ते अंपायरचा इशारा बघूया काय असेल. थर्ड अंपायर दिलेला आहे इथे. अशोक यांचा विकेट जातोय की राहतोय बघूया थर्ड अंपायर्स मध्ये. आणि थर्ड अंपायरचा इशारा हा आउट आहे. अशोक जे रन घेत नव्हते स्टार्टिंगला, अचानक त्यांनी धाव घेतली दुसऱ्या रनासाठी आणि तेवढा चांगला थ्रो इथे आपल्याला पाहायला मिळत आहे पंकज यांच्याकडून. तो डायरेक्ट हिट, सॉरी कोणी हिट केला? आशिष, आशिष तू मारला बॉल? कोणी मारला? बाबू यांचा एक डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि धावसंख्या झाली आहे ती 21 रन आणि बॉल झाले आहेत ते 4 बॉल. आणि धावसंख्या झाली आहे ती 21 रन. जिंकण्यासाठी 36 रनाची आवश्यकता आणि कुठेतरी ही मॅच रोमांचित मोड मध्ये, कारण की 2 चांगले बलाढ्य प्लेयर आउट झालेले आहेत.
पुन्हा एकदा एक खणखणीत शॉट मुकुंद यांच्या बॅटिंग मधून. मुकुंदची बॅटिंग खरंच बघण्यासारखी आहे. जी इनिंग त्यांनी लास्ट लॉटच्या फायनल मध्ये केली होती अगेन्स्ट दी बेस्ट ऑफ 9 ती पाहण्यासारखी होती. आणि तसेच गोलू यांची बॅटिंग सुद्धा दर्शनीय होती. त्यांच्या स्वरूपात त्यांनी ती मॅच एकतर्फा काढली होती. पुन्हा एकदा एक स्वीप शॉट पण फक्त दिशा दाखवली आणि धावसंख्या झालेली आहे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 रन. आणि कुठेतरी इथे एक चांगली ओव्हर पाहायला मिळाली आपल्याला रणजित यांच्याकडून. आणि आता बॉलिंगवर आलेले आहेत गौड जिंकण्यासाठी. अजूनही 12 बॉलमध्ये 13 रनाची आवश्यकता. कुठेतरी इथे एक सुनील गौडची चांगली ओव्हर पडली की मॅच 6 बॉल 7 6 बॉल 8 या स्वरूपावर येऊन पोहोचली की ती एक चांगला कमबॅक असेल आयुष 11ला. कारण की 6 बॉल 7 आणि 8 आपण पाहिलं आहे की खूप ठिकाणी मॅचेस काढलेले आहेत बॉलर्सने. ह्या संघाने सुद्धा काढलेले आहेत. तर आयुष 11 यांना असंच कमबॅक करावं लागेल. आणि इथे आणि बघूया अंपायरचा इथे चौकारचा इशारा. आणि अंपायरचा इथे चौकारचा इशारा कारण की पडदा टच आहे. बघूया अंपायरशी वादविवाद करू नये. अंपायरशी वादविवाद करू नये. तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. रिव्ह्यू आहे तुमच्याकडे. तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता विकेटसाठी. जर तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा असेल तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. रिव्ह्यू घेऊ शकता विकेटसाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. आणि मंच जवळ कोणत्याही टीम मेंबर्सनी येऊ नये. ठीक आहे. अंपायर्स हे फक्त चेक करतील की आउट आहे की चौकार आहे. दोन्ही टीमच्या विनंती आहे की त्यांनी मंच जवळ येऊ नये. बाबू प्लीज. अंपायर्स यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यावे आणि थर्ड अंपायरचा डिसिजन द्यावा. रिव्ह्यू घेतला आहे आयुष 11 यांनी आउटसाठी. अंपायरचा सॉफ्ट डिसिजन होता तो चौकारचा होता. कृपया कोणी इथे स्टेज जवळ येऊ नये. अंपायर स्वतःहून डिसिजन देतील. अंपायरचं डिसिजन हे अंतिम डिसिजन असेल. प्लीज बघू नका. प्लेस लॉक बघू नका. अंपायर डिसिजन असेल तो फायनल डिसिजन असेल. अंपायरचा डिसिजन ते ग्राउंडवर जाऊन कळवतील काय असेल त्यांचा डिसिजन. आणि अंपायरचा डिसिजन इथं चौकार. कारण की जो एंट्रन्स होता तिथे पडदा लावलेला नाही आहे आणि जो बॉल ट्रॅव्हल झाला आहे तो पडद्याच्या आतमधून गेला आहे असं अंपायरचा निर्णय होता. त्याच्या स्वरूपात डायरेक्ट बॉल सुद्धा पडद्याला लागतो तर तो 4 आहे या फॉर्मॅटमध्ये. तर कुठेतरी धावसंख्या वाढली आहे. चांगला बॉल टाकला होता. जर प्लेयर्सने कॅच अटेम्प्ट केली असती तर एक चांगला झेलबाद जरी झाला असता. आणि पहिल्याच बॉलमध्ये चौकार. 12 बॉल 13 डिफेंड करत आहेत.
चांगली बॉलिंग प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं, पण तेवढं चांगलं एक बॅटिंग परफॉर्मन्स गोलू यांच्याकडून. पुन्हा एकदा एक स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि इथे डॉट बॉल. चांगला कमबॅक इथे पाहायला मिळत आहे सुनील गौड यांच्या बॉलिंग मार्फत. आणि अंपायरचा इथे नोचा इशारा. कुठेतरी मॅच बनवायची असेल तर डॉट बॉल आणि विकेट्स काढावे लागतील आयुष 11 यांना. 3-4 बॉल डॉट आले की कुठेतरी मॅच बनताना दिसेल आपल्याला. आणि बघूया अंपायरचा पुन्हा एकदा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावा इथे कुठेतरी थांबवाव्या लागतील आयुष 11 यांना. आणि इथे बघूया काय होतंय. कॅच एक उडली होती पण ती हेल्मेटला लागून डॉट बॉल. असेच कुठेतरी बॉलिंग परफॉर्मन्स दाखवावा लागेल. आणि पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि खूपच चांगली फिल्डिंग कृष्णा उर्फ बाबू. 6 रन टू विन. 30 रन झालेले आहेत. 8 बॉल मध्ये 6 रनाची आवश्यकता. कुठेतरी 2 डॉट. आणि हा इथे कॅच उडलेली आहे आणि जेल बाद होत आहे आणि एक चांगला कमबॅक. आता धाव संख्या झाली आहे ती 7 बॉल. गणित पोहोचला आहे ते 7 बॉल 6 रन. कुठेतरी अजून एक डॉट आणि विकेट मॅचची दिशा बदलू शकतो. चांगली बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला आपल्याला मुकुंद यांच्या बॅटमधून. एक एमर्जिंग प्लेअर मधून उभरते प्लेअर आपल्याला पाहायला मिळेल या टुर्नामेंटमध्ये, ज्यांनी एक 4th लॉटची फायनल मॅच वन साइडेड अनवरच्या खिशात टाकली आहे. आता 7 बॉल मध्ये 6 रनाची आवश्यकता. स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि हा चौकार. आणि हा चौकार गेलेला आहे. कुठेतरी एक चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केला होता अनिकेत यांनी, पण पाय स्लिप झाला त्यांचा. बॉल अडवू शकले नाही, पण त्यांनी काळजी घ्यावी. ते जाऊन पडद्यावर आदळले होते. आणि आता धाव संख्या पाहिजे ती 3 रन. 2 रनाची आवश्यकता जिंकण्यासाठी. आणि बॉलर आहे ते विशाल. बॅटिंग करतील ते गोलू, सेकंड सेमीफायनलिस्ट. थोड्याच वेळात आपल्याला मिळणार आहे, जो जाऊन पोहोचणार आहे जिशान 11च्या विरुद्धात. पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि शॉट फसला, पण 1 रन घेण्यात यशस्वी. आता मात्र पाहिजे 5 बॉल मध्ये 1 रन. आणि स्ट्राईकवर आहेत कॅप्टन ऑफ दी अनवर टीम बाबू. आणि एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटचा चान्स, पण डायरेक्ट हिट वुड हॅव बीन क्लोज. आणि इथे आपल्याला फायनलिस्ट 2 फायनलिस्ट मिळाले आहेत, ते जिशान 11 अँड सेकंड फायनलिस्ट अनवर 11. हार्दिक अभिनंदन त्यांचं. आताची मॅच आहे आयुष 11 वर्सेस एकता 11. फॉर द टॉस साठी कॅप्टननी हवे. 3rd प्राइज साठी मॅच होणार आहे. 3 ओव्हरची मॅच असणार आहे ही. आयुष 11 वर्सेस एकता 11. जो कोणी जिंकेल तो त्याला 3rd प्लेस साठी ट्रॉफी आणि मानचिन्ह विथ रोख प्राइज मिळणार आहे. एक आकर्षक ट्रॉफी इथे पाहायला दिसत आहे आपल्याला. 3rd प्राइज, 2nd प्राइज आणि 1st प्राइज. आणि जिशान 11 आणि अनवर 11 कुठेतरी जाऊन पोहोचले आहेत ते मेगा फायनल्स मध्ये. सैमुनिशा मेमोरियल कप 2026 ऑर्गनाइज्ड बाय अहान खान अँड हिज फॅमिली. एकता 11 च्या कर्णधारांना विनंती आहे त्यांनी लवकरात लवकर टॉस साठी यावे. आणि आयुष 11 यांच्या कर्णधारांना विनंती आहे त्यांनी सुद्धा टॉस साठी यावे. आयुष 11 चे कर्णधार आणि एकता 11 चे कर्णधार यांनी टॉस का बॉस या स्टेजवर येऊन टॉस उडवावे.
3 ओव्हरची मॅच असणार आहे ही.